धनत्रयोदशीला आपल्याला यमदीपदान करायचं आहे. मग ते केव्हा आणि कसं करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला या दिवशी 13 दिवे लावायचे आहे, म्हणजेच 13 पंत्या लावायच्या आहे. मग त्या पंत्या आपल्याला कुठे लावायच्या आहे, केव्हा लावायच्या आहे, त्याचबरोबर प्रत्येक पंक्ती आपल्याला कोणत्या दिशेला लावायची आहे आणि प्रत्येक पंक्तीचं आपल्याला महत्त्व काय, हे सगळं इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर खरंच या दिवसाला खूप महत्त्व आहे. त्रयोदशी म्हणजे धन्वंतरी त्रयोदशी. या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्रातून अमृत घट घेऊन प्रकट झाले होते. या दिवशी आपण शरीराचं आणि आत्म्याचं आरोग्य सांभाळण्यासाठी धन्वंतरी भगवानाची पूजा करत असतो. तर धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री एक दिवा असा लावला जातो की तो आपल्या आयुष्यातील अकाल मृत्यू, दुःख आणि भीती दूर करतो. त्याचप्रमाणे यमराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपलं आयुष्य सुख, शांती आणि निरोगी ठेवण्यासाठी हा एक सुंदर संस्कार आहे. यालाच आपण यमदीपदान असं बोलतो. असं मानलं जातं की या दिवशी संध्याकाळी यमराज पृथ्वीवर येऊन लोकांची यादी बघत असतं की कोणाचं आयुष्य संपलेलं आहे, कुणाचं संपलेलं नाही. पण ज्या घराच्या दाराबाहेर हा असा एक यमदीप लावलेला असतो किंवा असा एक दिवा पेटलेला असतो, त्या घराकडे यमराज बघत नाही. तो दिवा म्हणजे प्रकाशाचं, आयुष्याचं आणि कृपेचं प्रतीक. तर यमदीप लावण्याची योग्य वेळ कोणती? तर आपण यमदीप साधारण आपण धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर लावत असतो. तर म्हणजे आपण संध्याकाळी 6:30 वाजता आपण यमदीपदान केलं तरीही चालेल. त्याच वेळी वातावरण एकदम शांत असतं. सगळीकडे संध्याकाळी दीपमाळांची उत्सव सुरू झालेला असतो. हा दिवा तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. दिवा ठेवताना शक्यतो आपल्याला कणकेचा ठेवायचा आहे. थोडा मोठा दिवा करायचा आहे आणि 2 वाती मिळून आपल्याला एक वात बनवायची आहे, म्हणजे हा दिवा आपल्याला जास्त वेळ पेटत राहील. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी स्वच्छ अंघोळ वगैरे करून छान वस्त्र परिधान केल्यानंतर आपल्याला देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपला जो आपण कणकेचा दिवा बनवलेला आहे यमदीप म्हणून, तो दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप घ्यायचा आहे आणि आपल्याला 2 वाती मिळून आपल्याला एक वात बनवायची आहे, कारण की दिवा हा जास्त वेळ चालू राहील. नंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि आपल्याला हलक्या स्वरात असा संकल्प करायचा आहे की मम अकाल मृत्यू निवृत्त्यर्थ यमदीप प्रदीपमयमी. म्हणजे याचाच अर्थ असा की माझा अकाल मृत्यूशी निवृत्ती व्हावी म्हणून मी हा यमदीप अर्पण करत आहे. यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून म्हणायचं आहे की मृत्युंनापती यमराजा नमोस्तु ते नम दीपदान गृहानेदम त्रायस्व मम सर्वदा. याचाच अर्थ असा की हे मृत्यू लोकाचे अधिपती यमराजा, हा दीपदान स्वीकारा आणि मला आणि माझ्या कुटुंबाला सदैव सुरक्षा आणि रक्षण द्या. दीप लावल्यानंतर त्या ज्योतीकडे आपल्याला थोडा वेळ बघायचा आहे. ती ज्योत म्हणजे आपल्या आयुष्याचे प्रकाश आहे. तिला बघून आपल्या मनात असा विचार करा की माझं आयुष्य दीर्घ होऊ दे, माझ्या कुटुंबाचं आयुष्य दीर्घ होऊ दे आणि घरात सुख, समृद्धी आणि माझं आणि माझ्या घरातील सदस्यांचं सर्वांचं आयुष्य दीर्घ होऊ दे आणि घरामध्ये सुख, शांती आणि निरोगी आरोग्य नांदो. सपोज जर एखाद्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जर काही गेल्या दिवसापासून सतत आजाराने त्रस्त असेल किंवा कशाची भीती वाटत असेल तर आपण किंवा आपल्या घरामध्ये काही अशुभ घटना घडत असतील तर या दिवशी आपल्याला यमदीपदान नक्की करायचं आहे. तर आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी फक्त संपत्ती पूजत असतो, पण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदीपदानाने आपण आपल्या आयुष्याचं पूजन करत असतो. प्रत्येक घरात हा एक दिवा नक्की लावला पाहिजे, कारण हा फक्त दिवा नाही तर हा आपल्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि आयुष्यातील प्रकाशाचा दिवा आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक घरामध्ये हा यमदीप नक्की लावला पाहिजे. तर आता आपल्याला या यमदीपाचं दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं? तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला या दिव्याचं तेल आणि वात एकत्र करून एका झाडाखाली ठेवायचं आहे. ते फक्त लक्षात ठेवा की हा जमिनीवर टाकायचा नाही. झाडाखाली टाकल्यामुळे काय होतं, मुंग्या, किडे वगैरे काही असेल तर तो दिवा खाऊन घेतील म्हणजे. आणि त्या जागी आपल्याला एक छोटासा नमस्कार करायचा आहे की हे यमराजा, माझं आणि माझ्या परिवाराचं संरक्षण कर, आमचं आयुष्य शुभ आणि आरोग्य निरोगी ठेव, असं म्हणून हात जोडून आपल्याला यमराजाकडे प्रार्थना करायची.
त्याच प्रकारे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री आपण एक नाही तर 13 दिवे लावत असतो. हे 13 दिवे म्हणजे आपल्याला 13 आशीर्वाद असतात. प्रत्येक दिवा एक अर्थ सांगतो, एक संदेश देतो, एक ऊर्जेचा स्रोत बनतो. चला तर बघूया हे 13 दिवे काय सांगतात. तर 13 दिव्यांमधला पहिला दिवा जो आहे तो आपल्याला यमदीप म्हणून असतो. तो आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर म्हणजे दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे. हा दिवा म्हणजे अकाल मृत्यूचं रक्षण, यालाच आपण यमदीप असंही म्हणतो. तो आपल्याला यमराजाला अर्पण केला जातो आणि आपल्या आयुष्याचं रक्षण करतो. जो जिवंत राहते तसं आपल्या जीवनातही प्रकाश राहतो. त्याचप्रकारे आपल्याला दुसरा दिवा हा आपल्याला देवघरात ठेवायचा आहे. हा दिवा म्हणजे देवकृपेचं प्रतीक आहे. आपल्या घरातील देवता आपल्यावर अशीच सदैव कृपा ठेवतात. आपलं आयुष्य मंगलमय राहावं यासाठी आपल्याला एक दिवा हा आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्याचप्रकारे आपल्याला तिसरा दिवा हा आपल्याला तुळशीच्या रोपाजवळ ठेवायचा आहे. तुळस ही लक्ष्मीचं आणि आरोग्याचं प्रतीक आहे. हा दिवा म्हणजे आरोग्य, शुद्धता आणि समाधान. तुळशीच्या प्रकाशाने घरात शांती निर्माण होते. त्याचप्रकारे चौथा दिवा हा आपल्याला स्वयंपाकघरात ठेवायचा आहे. हा दिवा म्हणजे अन्नाचं पूजन. अन्न हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. हा दिवा लावल्याने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्याचप्रकारे आपल्याला पाचवा दिवा हा आपल्या डस्टबिन जवळ म्हणजेच कचरा पेटीजवळ लावायचा आहे. त्यामुळे हा दिवा म्हणजे नकारात्मक ऊर्जेचं सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करत असतं. जिथे अंधार असतो तिथे प्रकाश पोहोचवणारा हा दिवा आहे. घरातील वाईट शक्तींना दूर करतो म्हणजेच पाचवा दिवा. तर सहावा दिवा हा आपल्याला आपण जिथे पाणी पितो त्या ठिकाणी ठेवायचा आहे. जर घरामध्ये तुमचं रांजण असेल किंवा फिल्टर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. जलतत्व शुद्ध राहिलं की मनही शांत राहतं. त्यामुळे आपण जिथे पाणी पितो त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. त्याच प्रकारे सातवा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या अंगणामध्ये ठेवायचा आहे. हा दिवा घराच्या समृद्धीचं आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. अंगण उजळलं की घरात प्रसन्नता येते. त्याच प्रकारे आठवा दिवा हा बाल्कनीत म्हणजेच गॅलरीमध्ये आपल्या घरावर जी गच्ची असेल तिथे ठेवायचा आहे. हा बाहेरचा प्रकाश आहे. जगाशी संवाद. आपल्या घरातून इतरांना प्रकाश देणारा दिवा आहे. त्यामुळे हा दिवा दयेचं आणि करुणेचं प्रतीक आहे. त्याच प्रकारे नववा दिवा हा आपल्याला घराच्या उत्तर दिशेला ठेवायचा आहे. उत्तरच्या ही कुबेर देवतेची दिशा आहे. त्यामुळे हा दिवा म्हणजे धन, संपत्ती आणि सुखाचं आवाहन करणारा दिवा आहे. त्याच प्रकारे 10वा दिवा हा आपल्याला पूर्व दिशेला ठेवायचा आहे म्हणजे सूर्यास्ताच्या दिशेला ठेवायचा आहे. हा 9वा दिवा म्हणजे नवा आरंभ, सूर्यप्रकाश, बुद्धी, ज्ञान आणि प्रेरणा यांचं प्रतीक म्हणजे पूर्व दिशेला तोंड करून ठेवलेला दिवा. त्याचप्रकारे 11वा दिवा हा आपल्याला पश्चिम दिशेला म्हणजे सूर्यास्त होतो त्या दिशेला आपल्याला ठेवायचा आहे. हा दिवा म्हणजे कृतज्ञतेचा प्रकाश, दिवसभर मिळवलेल्या आशीर्वादांची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवा. 12वा दिवा हा आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे. हा दिवा म्हणजे पूर्वजांची आठवण आणि पितृशांती, पितरांच्या आत्म्याला प्रकाश देतो. 13वा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या मध्यभागी ठेवायचा आहे. हा दिवा म्हणजे अत्यंत पवित्र दिवा असतो. तर हा आपल्या आत्म्याचं प्रतीक असतो. तो सांगतो की तुझ्यातील प्रकाश कायम तेजोमय राहो. हा दिवा म्हणजे आपली अंतर्मनातील शांती आणि आत्मविश्वास आणि श्रद्धेचं प्रतीक. धनत्रयोदशीच्या रात्री लावलेले हे दिवे फक्त प्रकाशाचे स्रोत नाही, तर हे म्हणजे आपल्या श्रद्धेचे आणि भीतीवरच्या विजयाचा आणि आयुष्यातील प्रेमाचा साक्षीदार प्रकाश. तर मुख्य दारासमोरील यमदीप आपल्याला सांगतो की भिंतीवर नाही, श्रद्धेवर जग. आणि हे 13 दिवे ते म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्याचे 13 आशीर्वाद असतात. आरोग्य, शांती, पितृकृपा, देवकृपा, समृद्धी, प्रेम आणि प्रकाश. या दिव्यांच्या उजेडात आपल्या घरातील प्रत्येक कोपरा फुलू दे, अंधार नाहीसा होऊ दे आणि मनातील चिंता शमू दे. हा प्रकाश फक्त दिव्यांचा नाही तर तो आपल्या अंतःकरणातील आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की ज्योती जाळा पण मनातील श्रद्धा कधीही विझू देऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी.